नि सा गा पनि पनि धा पा पद पद गा नि ध सा नि सा गा पनि पनि धा पा पद पद गा नि ध सा ही गाथा अस्तित्वाची शौर्याची पराक्रमाची ही गाथा अस्तित्वाची शौर्याची पराक्रमाची या मातीमधल्या कणाकणातील मौल्यवान रत्नांची या मातीमधल्या कणाकणातील मौल्यवान रत्नांची कर्तृत्व इथे गगनाला भिडे परिमोल जाणून ठेवू व्यक्तिविशेष नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी आरजी पूजा रेडिओ MPSC गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पावर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमीमध्ये मनापासून स्वागत करते. विद्यार्थी मित्रांनो, आपण व्यक्तिविशेष या सत्रात सामाजिक, कला, विज्ञान, क्रीडा अशा सर्व क्षेत्रात ज्या व्यक्तींनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे अशा व्यक्तींची माहिती जाणून घेत असतो. आजच्या या सत्रात आपण हरींद्रनाथ चट्टोपाध्याय यांच्याबद्दलची सविस्तर माहिती, त्यांचं जीवन कार्य संपूर्ण जाणून घेणार आहोत. चला तर मग जाणून घेऊया आजचे व्यक्तिविशेष हरींद्रनाथ चट्टोपाध्याय. विद्यार्थी मित्रांनो, हरींद्रनाथ चट्टोपाध्याय यांचा जन्म 2 एप्रिल 1898मध्ये झाला. हे भारतीय इंग्रजी कवी, नाटककार, अभिनेता, संगीतकार आणि विजयवाडा मतदारसंघातून पहिल्या लोकसभेचे सदस्य होते. ते सरोजिनी नायडू यांचे बंधू होते आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या दुसऱ्या महिला अध्यक्ष आणि पद भूषवणाऱ्या पहिल्या भारतीय महिला आणि आंतरराष्ट्रीय कम्युनिस्ट क्रांतिकारक वीरेंद्रनाथ चट्टोपाध्याय यांचे ते धाकटे भाऊ होते. भारत सरकारने 1973मध्ये त्यांना पद्मभूषण हा नागरी सन्मान देऊन प्रदान केलं. हरींद्रनाथ हे कवी आणि गायक होते. ते नून आणि शेफरशेपसारख्या कवितांसाठी प्रसिद्ध आहेत. त्यांचे वडील एडिनबर्ग विद्यापीठातून डायरेक्टर ऑफ सायन्स होते. ते हैदराबाद राज्यात स्थानिक झाले, जिथे त्यांनी हैदराबाद कॉलेजची स्थापना केली आणि त्याचे व्यवस्थापन केले, जे नंतर हैदराबादमधील निजामचे कॉलेज बनले. त्यांची आई कवयित्री होती आणि बंगालीत कविता लिहायच्या. राजकारण, संगीत, नाटक आणि चित्रपट या त्यांच्या इतर आवडी होत्या. त्यांचे पहिले कवितांचे पुस्तक द फेस्ट ऑफ यूथ ते 19 वर्षाचे असताना प्रकाशित झाले आणि आर्थर क्लिलर काउच आणि जेम्स हेम्सी कांचेस यांच्याकडून प्रशंसा मिळाली. त्यांनी इंग्रजीत पण प्राचीन भारतीय संस्कृती आणि वैदिक विचारांशी संबंधित विषयांवर लेखन केलं. 1973मध्ये त्यांना पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. कमलादेवी चट्टोपाध्याय समाजवादी आणि महिलांच्या नेत्या यांच्याशी त्यांचा विवाह झाला, ज्यांनी अखिल भारतीय महिला परिषद, भारतीय सहकारी संघाची स्थापना केली आणि अखिल भारतीय हस्तकला मंडळ या संस्थेची प्रेरणा देखील त्यांनी घेतली, ज्याने अनेक भारतीय हस्तकला जसे की मातीची भांडी आणि विणकाम पुनरुज्जीवित केली. 19व्या शतकात ब्रिटनमधील औद्योगिक क्रांतीने नष्ट केले. 2008मध्ये एक मुलगा मरण पावला, पण दुसरा जिवंत राहिला. कमलादेवी आणि हरीन यांचा घटस्फोट हा भारतातील न्यायालयांनी दिलेला पहिला कायदेशीर विभक्त होता. ते सौहार्दपूर्ण होते. हरींद्रनाथ चट्टोपाध्याय यांनी ऑल इंडिया रेडिओ म्हणजेच आकाशवाणीवर त्यांची रेलगाडी ही कविता अनेकदा पाठ केली. अशोक कुमार यांनी आशीर्वाद चित्रपटात हे गाणे गायलेले आहेत. त्यांनी स्वतः गीते लिहिली, संगीत दिले आणि काही गाणी गायली. त्यापैकी सूर्य अस्त हो गया आणि तरुण अरुण से रंजित धरणी ही उल्लेखनीय आहेत. त्यांनी कोणत्याही हिंदी चित्रपटातील पहिले इंग्रजी गाणे लिहिले, जे सर्वकालीन हिट ठरले. माय हार्ट बीटिंग ज्युली या चित्रपटात ज्याने प्रीती सागरचे चित्रपट पार्श्वगायन कारकीर्द सुरू केली, त्यांनी लहान मुलांसाठी हिंदीतही अनेक कविता लिहिल्या. नोबेल पारितोषिक विजेते रवींद्रनाथ टागोर यांनी त्यांच्या कवितांचे कौतुक केले. 1951च्या लोकसभा निवडणुकीत हरींद्रनाथ चट्टोपाध्याय हे भारतीय कम्युनिस्ट पक्षाने समर्थित स्वतंत्र उमेदवार म्हणून मद्रास राज्यातील विजयवाडा लोकसभा मतदारसंघातून विजयी झाले. ते 14 एप्रिल 1952 ते 14 एप्रिल 1957 पर्यंत पहिल्या लोकसभेचे सदस्य होते.
1972मध्ये बनलेला बावर्ची या हिंदी चित्रपटातील त्यांची सर्वात प्रसिद्ध भूमिका होती. हे तपन सिन्हा दिग्दर्शित गाल्पो होलेनो सत्ती या बंगाली चित्रपटातून ऋषिकेश मुखर्जी यांनी रूपांतरित केले होते. चट्टोपाध्याय यांच्या घराच्या कठोर आणि रेजिमेंटेड कुलपताची भूमिका बजावली, जिथे त्यांची मुले, सुना, नातवंडे एकत्रित कुटुंबात राहत होते आणि तरीही त्यांच्या नियमांचा आदर करत त्यांनी त्यांचे पालन करतात. सत्यजित रेंच्या 3 चित्रपटांमध्ये त्यांनी कॅमिओ केले होते. गुपी गायबाने मानवी विश्वकोश, सोनार केला मधील सिद्धजुथ्या आणि सीमाबाधा मधील संचालक मंडळाचे ज्येष्ठ सदस्य सर बेरन रॉय मधील जादूगार बर्फीची भूमिका त्यांनी केली. द अर्थन गॉबलेट ही हरेंद्रनाथ चट्टोपाध्याय यांची सुरेख कविता आहे. कविता संवादात्मक स्वरात लिहिली आहे. कवी गॉबलेट आणि कवी वक्ता यांच्यातील संवाद सादर करतो. कवी लाल गॉबलेटला त्याचे अनुभव सांगतात, कारण ते कुंभाराने बांधले आहेत. जेव्हा कुंभाराने हे गॉबलेट बनवले तेव्हा त्याने आपले सर्व कौशल्य वापरले आणि ते आवेग भरलेले सुंदर गॉबले तयार केले. कुंभाराने चिकण मातीसह कठोर परीक्षण केले आणि चिकण मातीने कुंभाराने काढून घेतलेल्या लहान फुलाच्या आणि निरुपयोगी पृथ्वीच्या सुगंधी सहवासाचा आनंद घेतला. आग ही हरेंद्रनाथ चट्टोपाध्याय यांची शोकांतिका आहे. या कवितेत नुकत्याच जन्मलेल्या बाळाने उडी मारणाऱ्या ज्वालांबद्दल प्रश्न विचारला. खरं तर अर्भकाचा मृत आईला आग लावली गेली आणि मुलाने ज्वालांना प्रश्न विचारला. आगीने आधीच मृत आईला भस्मात केले आणि त्याच्या एकाकी नग्नेत जीवन गडघळ. अग्नीकडून उत्तर आले की आईच्या उदरातील बाळाला आकार देणारी ही भयानक इच्छा आहे. बेड साईड द हेल्थ बेड ही महान कवीची तात्विक कविता आहे. या कवितेत कवी म्हणतो की मृत्यू सर्वात जास्त आणि जीवन सर्वात कमी आहे. मग जीवनात कलह कशाला? कवीच्या मते माणूस ही जीवनाची शवपेटी आहे आणि जीवन हा मृत्यूचा पाळणा आहे. दुःख ही या विचारात कवीची छोटीशी कविता. लहानशा काव्यात्मक तुकड्यातून निर्मात्याने निर्माण केलेल्या दुःखांचे महत्त्व लक्षात येते. कवी म्हणतो की ज्या व्यक्तीने आपला प्रियकर गमावला आहे, ज्याला खोल आणि तीव्र दुःखाची जाणीव होते, कवी कबुतराची प्रतिमा वापरतो, जी पवित्र आत्म्याचे प्रतीक आहे. भविष्य ही खूप आगळीवेगळी कविता आहे. इथे कवी माणसाला अनोख्या रूपात मांडतो. कवीच्या मते काळ हा अनंत काळाचा गर्भ आहे. प्रत्येक माणूस हा गर्भासारखा असतो. सगळा जन्म अजून जन्माला यायचा आहे, कारण माणूस अपूर्ण आहे आणि अजूनही तयार आहे आणि गर्भजन्माच्या वेळेची वाट पाहत आहे. शेपथ सेप्ट ही हरेंद्रनाथ चट्टोपाध्याय यांची सर्वात सुंदर कविता आहे आणि खरं तर ही कविता मला सुद्धा खूप आवडलेली आहे. हे त्याच्या अत्यंत साधेपणाद्वारे चिन्हांकित कविता आहे. कवी दाखवतो की तो पूर्वीच्या वस्तूंना आकार देत आहे. असे त्याला आकार देणारा कसा बनला कुंभार. कुंभार मातीला आकार देतो आणि तो एक सुंदर भांडे बनवतो. कवी त्याच्या कलाकृतीची प्रशंसा करतो. कवितेच्या शेवटी कवी कुंभाराचा निर्माता असलेला सर्वोच्च शक्तीचा चरणी गुडघे टेकतो. त्यांनी 1994च्या मुंबई दूरदर्शन TV मालिका अडोस पडोसमध्ये देखील काम केले होते. अमोल पालेकर या मालिकेतील नायक होते. चट्टोपाध्याय यांचे निधन 23 जून 1990 रोजी मुंबईत हृदयविकाराच्या झटक्याने झाले. अशा या महान कवीला आपला सर्वांकडनं मानाचा मुजरा. आणि मी सर्वांना सांगू इच्छिते की जर कोणी आत्ता हा रेडिओ ऐकत असेल, त्यांनी यांची ही कविता नक्कीच वाचावी आणि त्यातून खरंच काहीतरी घ्यावं. कारण की असं म्हणतात की जेव्हा आपण काही गोष्टी ऐकतो किंवा काही गोष्टी वाचतो ना, तेव्हा आपल्याला आपलं खरं जीवन कळतं. तेव्हा आपल्याला इतर बाकीचे प्रॉब्लेम, बाकीच्या समस्या खूप छोट्या वाटतात. तर मी म्हणते हरेंद्रनाथ चट्टोपाध्याय यांची बेड साईड द बेड ही कविता सर्वांनी वाचावी. मित्रांनो, हरेंद्रनाथ चट्टोपाध्याय यांची जीवनगाथा मी खात्री करते की तुम्हाला नक्कीच आवडली असेल. असेच सर्व कार्यक्रम ऐकण्यासाठी स्टे ट्यून टू रेडिओ MPSC गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पावर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी. तुमच्या प्रतिक्रिया आमच्यासाठी फार महत्त्वाच्या असतात श्रोतेहो.
तर तुम्हाला आमचा व्यक्तिविशेष हा कार्यक्रम कसा वाटला याबद्दलच्या प्रतिक्रिया आमच्या व्हॉट्सअप क्रमांकावर देखील पाठवू शकता. त्यासाठी आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे 8698869880. तर विद्यार्थी मित्रांनो, मी आरजे पूजा आपल्या सर्वांची रजा घेते. पुन्हा भेटूया नवीन व्यक्तिविशेष या सत्रात. तोपर्यंत तुम्ही ऐकत राहा रेडिओ MPSC गुरु, स्प्रेडिंग द नॉलेज, पावर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी.